हॅलो डिअर स्टुडंट. तर आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. स्टँडर्ड 10चे व्हिडिओ आहे आणि हा सायन्सचा पार्ट 1 आहे. त्याचा फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजून देईल. त्यानंतर ही नोट्स तुमच्यासमोर दिसत आहे माझी. नोट्सचा प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला समजून देईल, कारण की टॉपिक समजल्यानंतर आपल्याला एक्झाममध्ये लिहिताना तो पॉईंट वाईज लिहायचा आहे. त्यामुळे या नोटचे प्रत्येक पॉईंट पण तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट समजून घेणे, प्रत्येक पॉईंट त्यानंतर समजून घेणे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण घरी तो टॉपिक लिहून बघणे, प्रत्येक टॉपिक 2-3 वेळा लिहून बघणे. ठीक आहे. तर ही प्रॉपर मेथड आहे अभ्यासाची. ठीक आहे. तर लेट स्टार्ट ग्रॅव्हिटेशन. तर बघा, आधी मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो ग्रॅव्हिटेशनचा काय कॉन्सेप्ट आहे. तर ठीक आहे. सपोज बघा, हा एक ट्री आहे. हा एक ट्री आहे. कशाचा ट्री आहे? हा ॲपल. ठीक आहे. तर या ट्रीला ॲपल लागलेले आहे. ठीक आहे. आणि या ट्रीच्या खाली एक पर्सन बसलेला आहे. हा एक पर्सन इथं बसलेला आहे. ठीक आहे. तर या पर्सनने काय बघितलं? आपण काय बघत आहोत? पहिला टॉपिक आपला ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? हा आपला फर्स्ट टॉपिक आपण बघित आहोत. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचा फर्स्ट टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. तर बघा, हा एक पर्सन या ॲपलच्या ट्रीखाली बसलेला होता आणि त्याला ॲपल खाली पडताना दिसला. या पर्सनला ॲपल खाली पडताना दिसला. ठीक आहे. तर जेव्हा या पर्सनला ॲपल खाली पडताना दिसला, तर त्या पर्सनच्या माइंडमध्ये काहीतरी क्वेश्चन अराईज झाले. ठीक आहे. सम ऑफ द क्वेश्चन दॅट वॉज अराईज इन द माइंड ऑफ दॅट पर्सन. आणि ते क्वेश्चन काय होते? त्याला ॲपल खाली सरळ पडताना दिसला. सरळ खाली पडणे म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने पडणे. सरळ खाली पडणे म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने पडले. सपोज इकडे अर्थ आहे, इकडे काय आहे? अर्थ आहे. या अर्थवर हा ॲपल पडला. तर या पर्सनच्या माइंडमध्ये क्वेश्चन आले की हा ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननेच खाली का पडला? म्हणजे हा ॲपल सरळ खालीच का पडला? हा ॲपल असा इकडे हॉरिझॉन्टली का उडत का नाही गेला? ठीक आहे. किंवा हा ॲपल असा अँगलमध्ये का नाही पडला खाली? किंवा हा ॲपल असा वरती का नाही गेला? ठीक आहे. हा ॲपल सरळ खालीच का पडला? ठीक आहे. असे सम ऑफ द क्वेश्चन त्याच्या माइंडमध्ये आले. ठीक आहे. अँड आफ्टर द मच थॉट, खूप जास्त विचार केल्यानंतर त्या पर्सनने एक कन्क्ल्युजन या जगाला दिलं. त्या पर्सनने एक थेरी जगाला दिली आणि ते थेरी म्हणजे त्याची डिस्कवरी होती. त्याने एक शोध लावला. ठीक आहे. त्याने काय म्हटलं की अर्थ म्हणजे पृथ्वी कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे ओढते. त्याने काय म्हटलं? अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे ओढते. म्हणूनच हा ॲपल सरळ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पडला. काय म्हटलं त्यानं? की अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ओढते. म्हणूनच हा ॲपल सरळ खाली पडला. ठीक आहे. आणि अर्थ हे कसं काय करू शकते? बिकॉज ऑफ द फोर्स. कारण की अर्थमध्ये एक फोर्स आहे, ज्याच्यामुळे अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करते? अट्रॅक्ट करते. आणि तो फोर्सला त्यानं नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्सला त्यानं नाव काय दिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा जो फिनॉमिना होता, ही जी पूर्ण घटना होती, ठीक आहे, त्याला ॲपल खाली पडताना दिसला, मग त्यानं त्याच्यावर थिंकिंग केलं, मग त्याच्यावर त्याने कन्क्ल्युजन दिलं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा एक शोध लागला. त्या पूर्ण फिनॉमिना म्हणजेच ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? तर कॉन्सेप्ट इजी आहे की अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट करते. काय म्हणत आहो मी? अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण अर्थमध्ये काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ आणि या ॲपलच्या मधातच आहे का? नाही, असं नाही. ठीक आहे. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त अर्थ आणि ॲपलच्या मधातच नाही, तर तुमची जी अर्थ आहे, ही अर्थ, आपली जी अर्थ आहे, या अर्थच्या अवतीभोवती मून जो फिरतो, तर मून आणि या अर्थमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ या मूनला पण अट्रॅक्ट करते स्वतःकडे. ठीक आहे. तर हा होता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. इझी आहे. आता आपण त्याचे पॉईंट बघू, 1 बाय 1 थेरीचे आपण पॉईंट बघू.
कारण आपल्याला एक्झाममध्ये थेअरी पण लिहायची आहे आणि पॉईंट वाईजच लिहिणे. कधीही एक्झाममध्ये ॲन्सर पॅरेग्राफमध्ये लिहू नये, ते इम्प्रेसिव्ह नसते. पॉईंट वाईज लिहायचं, पॉईंट वाईज लिहिणे खूप इम्प्रेसिव्ह असते. ठीक आहे, चांगली हँडरायटिंग काढायची, डायग्राम्स द्यायच्या, एक्झाम्पल द्यायचं, पेपर प्रेझेंटेशन खूप चांगलं असलं पाहिजे, पेपर चांगला सजवलेला असला पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर इम्प्रेस होईल आणि पॉझिटिव्ह माइंडने तुमचा पेपर चेक करेल. ठीक आहे, एक्झामिनरला तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं आहे तुमचा पेपर चेक करत असताना. ठीक आहे, तो जर पॉझिटिव्ह झाला तर तो पॉझिटिव्ह वेनं मार्किंग करेल. ठीक आहे, तुमचा जर पेपर तुम्हाला समजला आहे टॉपिक पण तुम्ही लिहिताना प्रॉपर लिहिलाच नाही, त्याला व्यवस्थित नाही लिहिला, हँडरायटिंग चांगली नाही आहे, सुटसुटीत नाही लिहिला, तर एक्झामिनर इरिटेट होऊन जाईल आणि तो निगेटिव्ह थिंकिंगने तुमचा पेपर चेक करेल. ठीक आहे, तर पेपर प्रेझेंटेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर बघा पॉईंट आता बघणार आहोत आपण. एक एक पॉईंट मी तुम्हाला समजून देईल आणि समजून घ्या. जे मी आता कॉन्सेप्ट सांगितलं तेच या पॉईंटमध्ये आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल बघा पहिला पॉईंट काय आहे, द फिनॉमिना ऑफ द ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. तर तो जो पर्सन होता, मी एवढी स्टोरी सांगितली तुम्हाला, एक पर्सन होता, त्याला ॲपल खाली पडताना दिसला, त्याने मग त्याच्यावर थिंकिंग केलं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला. तर तो पर्सन कोण, त्या पर्सनचं नाव आहे द ग्रेट सर आयझॅक न्यूटन. यू आर ऑलरेडी नो अबाउट द न्यूटन. ठीक आहे, न्यूटनबद्दल तुम्हाला खूप काही माहीत आहे. तर या सायंटिस्टने, या पर्सनने त्याचा शोध लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. सेकंड, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. त्याने हा फोर्स केव्हा डिस्कवर केला, कसा डिस्कवर केला, जेव्हा त्याला दिसलं की ॲपल खाली पडत आहे, ॲपलच्या ट्रीवरून ॲपल खाली ग्राउंडवर पडत आहे, हे पडताना जेव्हा त्याला दिसलं तेव्हाच त्याने या फोर्सचा काय लावला, शोध लावला, डिस्कवर केलं त्यानं हा फोर्स. नंतर ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. जेव्हा त्याला ॲपल खाली पडताना दिसले तर तो सरप्राईज झाला, तो आश्चर्यचकित झाला की ॲपल खाली सरळच का पडले, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच ॲपल खाली का पडला. व्हाय नॉट ॲपल फॉल्स ॲट अन अँगल्स टू द व्हर्टिकली. ॲपल वर्तकाने गेला, खालीच का पडला. नंतर व्हाय नॉट ॲपल फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ॲपल असा हॉरिझॉन्टल डायरेक्शनने का नाही गेला. ठीक आहे, असे काही क्वेश्चन त्याच्या माइंडमध्ये आले. नंतर आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्ल्युजन. नंतर त्यानं खूप जास्त विचार केला आणि तो एका कन्क्ल्युजनवर पोहोचला. ठीक आहे, तर ते कन्क्ल्युजन काय होतं, तर दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. त्याचं कन्क्ल्युजन हे होतं की अर्थने त्या ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट केला आहे, म्हणूनच तो ॲपल खाली पडला. अँड दीज अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं होती, तर त्या फोर्सची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे होती, म्हणूनच तो ॲपल सरळ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने पडला. ठीक आहे, नंतर खाली म्हटलं आहे देअरफोर द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणूनच ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने सरळ खाली पडला. ठीक आहे, नंतर एक डायग्राम तुमच्यासमोर आहे. हे डायग्राम बघा, तुम्हाला काय दाखवते की अर्थ आहे. ठीक आहे, हा एक ट्री आहे ॲपलचा आणि त्याच्यावरून ॲपल खाली पडत आहे. ठीक आहे, तर त्या ॲपल आणि अर्थमध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे, आणि सोबत एक मून पण दाखवला आहे आणि हा अर्थ पण दाखवला आहे. तर हे बघू आपण काय आहे. खाली बघा, तर फ्रॉम द फिगर द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. या फिगरवरून हे आपल्याला दिसते, डायग्रामवरून हे आपल्याला दिसते की त्या ॲपलवर जो फोर्स लागला त्याची डायरेक्शन कुठं आहे, तर त्या ॲपलवर जो फोर्स लागला त्याची डायरेक्शन जी आहे ती अर्थच्या सेंटरकडे आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थच्या सेंटरकडून त्याच्यावर फोर्स लागलेला आहे त्या ॲपलवर. ठीक आहे, दॅट इज, पुढं काय म्हटलं आहे, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे तो जो ॲपल खाली पडत आहे अर्थवर, तो असा खाली पडला ना, अर्थच्या सेंटरनं त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट केला. तर बघा इथं परपेंडिक्युलर तयार झालं, इथं एक 90चा अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि नंतर अजून काय म्हटलं लास्टमध्ये, फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. ही जी फिगर आहे, ही जी डायग्राम आहे, ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर तुम्हाला दाखवूनच राहिली की ॲपल आणि त्या अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ त्या ॲपलला स्वतःकडे ओढत आहे बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
पण ही डायग्राम अजून काय दाखवते की ही डायग्राम अजून हे दाखवते तुम्हाला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त या ॲपल आणि अर्थमध्ये नाही आहे, तर हा जो मून आहे इथं, एक मिनिट, तर हा जो मून आहे, हा मून आणि ही अर्थ यांमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अर्थ या मूनला पण त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करून राहिली. ठीक आहे. तर फक्त ॲपल आणि अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, तर अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरकडे काय करते, अट्रॅक्ट करते, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ द दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे. आय थिंक यू हॅव टू अंडरस्टँड, तुम्हाला समजलेलं असेल असं मला वाटते. ठीक आहे. तरीही काही अडचण असली कोणत्याही टॉपिकमध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला पाठवू शकता. ठीक आहे. तर हा होता आपला फर्स्ट टॉपिक, ग्रॅव्हिटेशन. समजून मी दिला आहे कॉन्सेप्ट तुम्हाला, आणि सोबत थेरीचे पॉईंट पण मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिककडे येऊ, फोर्स अँड मोशन. म्हणजे पुढचे जे टॉपिक आहे ते फोर्स आणि मोशन दोघांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर फोर्स आणि मोशनशी रिलेटेड पुढचे टॉपिक्स आहे आपले. आणि पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. टॉपिक कोणता आहे? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर आपण हा टॉपिक बघून घेऊ आता. इझी आहे, प्रत्येक टॉपिक इझी आहे. जर आपल्याला समजला आहे तर प्रत्येक टॉपिक इझी आहे, पूर्ण सिलेबस इझी आहे, जर आपल्याला तो समजत असेल तर. ठीक आहे. मी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो, इझी वेनं तुमच्या माइंडमध्ये हा टॉपिक जर टाकू शकतो, ठीक आहे, तरच या व्हिडिओ लेक्चरचं काहीतरी अचिव्हमेंट राहील. ठीक आहे. आणि तुमच्या माइंडमध्ये इझी वेनं जात आहे का, तर हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी व्हिडिओ शूट करायला मला इन्स्पिरेशन मिळते. ठीक आहे. तर बघा, सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आधी तुम्हाला सांगतो की मोशनबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल 7th, 8th, 9th. ठीक आहे. जेव्हा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करतो, when object change its position from one place to another, that time it is called object in a motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत आहे तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फॅन जर फिरत आहे तर फॅन मोशनमध्ये आहे. तुम्ही जर चालत आहात तर तुम्ही मोशनमध्ये आहात. एखादी बस धावत आहे तर ती मोशनमध्ये आहे. ट्रेन चालत आहे तर ती मोशनमध्ये आहे. एखादा एरोप्लेन उडत आहे तर ते मोशनमध्ये आहे. म्हणजे ऑब्जेक्ट तिथं काय करत आहे? मुवमेंट करून राहिला. ऑब्जेक्ट थांबलेला आहे का? नाही. ऑब्जेक्ट मुवमेंट करून राहिला तर ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. आलं लक्षात? म्हणजे आणि जेव्हा ऑब्जेक्ट थांबलेला असतो तेव्हा त्याला रेस्ट पोझिशन म्हणतात. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट जर मुवमेंट करून राहिला आहे तर तो मोशनमध्ये आहे. पण जर ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं सरळ जात आहे, सरळ स्ट्रेट लाईनमध्ये जात आहे, तर या मोशनला म्हणतात लिनियर मोशन. ह्या मोशनला काय म्हणतात? लिनियर मोशन. जर स्ट्रेट लाईनमध्ये ऑब्जेक्टचं मुवमेंट होत आहे, स्ट्रेट लाईनमध्ये ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर, दॅट टाईम इट इज कॉल्ड अ लिनियर मोशन. ठीक आहे. तर हे लिनियर मोशन झालं. आणि सपोज ऑब्जेक्ट मोशन करत आहे, पण ऑब्जेक्ट आता स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे. हा ऑब्जेक्ट आहे, हा मोशन करून राहिला, हा मुवमेंट करून राहिला, पण आता ही करू राहिला अशी सर्क्युलर पाथमध्ये. कशी? सर्क्युलर पाथमध्ये. म्हणजे इथं आला, काही वेळानंतर इथं आला, काही वेळानंतर इथं आला. ठीक आहे. काही वेळानंतर इथं आला, काही वेळानंतर इथं आला. म्हणजे ऑब्जेक्ट मुवमेंट करून राहिला, मोशन करून राहिला, पण कशी? सर्क्युलर मोशनमध्ये तो फिरत आहे. आणि सर्क्युलर जर येत असेल तर सेंटर पण येतो. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे ना, सर्क्युलर पाथ तो कवर करून राहिला ना, तर याला म्हणतात सर्क्युलर मोशन. ठीक आहे. जर ऑब्जेक्ट मुवमेंट करत आहे, त्याची पोझिशन चेंज करत आहे, पण अलॉंग अ सर्क्युलर पाथ, तो सर्क्युलर पाथवर करत आहे, तो गोलगोल फिरून राहिला सरळ. आपल्या सोप्या भाषेत जर ऑब्जेक्ट गोलगोल फिरत आहे तर तो सर्क्युलर मोशनमध्ये आहे. आणि ऑब्जेक्ट जर सरळ जात आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये मोशनमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सर्क्युलर मोशन आता लक्षात आलं असेल. फॅन जो फिरत आहे तो सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल आहे. तुम्ही ते यात्रेमध्ये मौत का कुवा एक खेळ असते, तिथं तो बायकर गोल गोल गाडी फिरवत असते, तो पण सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे.
आता बघू आपण सेंट्रिपिटल फोर्स काय. तर सेंट्रिपिटल फोर्सचा कॉन्सेप्ट पण तुम्हाला मी आता सांगून देतो, मग आपण पॉईंट पण त्याचे समजून घेऊ. ठीक आहे. तर बघा, जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, जसं हा ऑब्जेक्ट आहे, पुढं जाऊन ऑब्जेक्ट इथे आला, पुढं जाऊन ऑब्जेक्ट इथे आला, पुढं जाऊन ऑब्जेक्ट इथे आला, आणि असा तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे. तर जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, लक्षात ठेवा कॉन्सेप्ट काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचा. जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो. तेव्हा त्या ऑब्जेक्टवर त्या सर्कलच्या आतमधून एक फोर्स अप्लाय होतो. काय म्हणत आहोत मी, जेव्हा ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर या सर्कलच्या सेंटरकडून या ऑब्जेक्टवर काय होतो, फोर्स अप्लाय होतो, आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असते, या सर्कलच्या सेंटरकडे असते. जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो, आणि त्या फोर्सची डायरेक्शन या सर्कलच्या सेंटरकडे असते. इथं असला तरी फोर्स अप्लाय होऊन राहिला सेंटरकडून, इथं असला तरी फोर्स अप्लाय होऊन राहिला, फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे आहे. इथं असला तरी त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होऊन राहिला आणि फोर्सची डायरेक्शन कुठं आहे, सेंटरकडे आहे. तर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो, त्या फोर्सची डायरेक्शन त्या सर्कलच्या सेंटरकडे असते, आणि त्या फोर्सलाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सलाच काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही एक प्रॅक्टिकली हे करून बघू शकता. तुम्ही गोल गोल फिरा, खूप धावा, तुम्ही कंटिन्युअसली गोल गोल तुम्ही धावा, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला आतमधून कोणीतरी ओढत आहे. जर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये गोल गोल फिरून राहिले फास्टमध्ये, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला आतमध्ये कोणीतरी ओढत आहे. तो ओढणारा कोण, तर सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही जर सायकल घेतली, बायसिकल किंवा एखादी बाईक घेतली, आणि तुम्ही जर गोल गोल सर्क्युलर मोशनमध्ये तिला फिरून राहिले, तर तुम्हाला असं वाटेल की फील होईल तुम्हाला की आतमधून कोणीतरी आपल्याला ओढून राहिलेला आहे. तो ओढणारा कोण असते, सेंट्रिपिटल फोर्स. कारण तुम्ही तिथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करता, आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात एक सेंटर तयार होते, आणि तो सेंटर ओढते ना तुम्हाला, बिकॉज ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. पण हे कधी होऊ शकते, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तरच. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तरच सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर अप्लाय होईल. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स दोघांचाही कॉन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये गेला असेल. ठीक आहे. आता आपण बघू त्याची थेरी, कारण की आपल्याला एक्झाममध्ये थेरी लिहायची असते, पॉईंट वाईज आपल्याला ॲन्सर लिहायचे आहे, हे लक्ष द्या. ठीक आहे. तर थेरीचे पॉईंट पण समजून घेणे मोस्ट इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. कारण की कॉन्सेप्ट हा छोटासा असतो, पण एक्झाममध्ये जर 3, 4, 5 मार्क घ्यायचे आहे, तर अकॉर्डिंग टू डॅट तुम्हाला पॉईंट वाईज ॲन्सर लिहावं लागेल. म्हणून प्रत्येक पॉईंट पण तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही काय करतात, पॉईंटला रट्टा. तर रटलं नाही पाहिजे कधीही. त्याचा कॉन्सेप्ट माइंडमध्ये गेला तर पॉईंट समजून घेतले तर खूप इझी आहे ॲन्सर लिहिणे. ठीक आहे. रटायची बिलकुल गरज नाही, आणि बिलकुल रटू नये कधीही, कोणत्याही टॉपिकला रटू नये, पाठांतर करू नये. बघा, सपोज अ स्टोन इज टाय टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग, अँड ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. म्हणजे एक आपण स्टोन घेतला, दगड घेतला, एका स्ट्रिंगला तो बांधलेला आहे, आणि त्याला जर आपण गोल गोल फिरून राहिलो, तर बघा तुम्हाला काय फील होईल, जसं हा फिरून राहिलेला एक पर्सन, एक स्टोन घेतला त्यानं हा, आणि एका स्ट्रिंगला बांधला आणि होल्ड केला, आणि गोल गोल फिरून राहिला हा असा तुम्ही असं करता. ठीक आहे. तर एक स्टोन घेतला, इज टाय टू द वन एंड ऑफ द स्ट्रिंग, तो स्ट्रिंगच्या एका एंडला बांधलेला आहे, अँड ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग, आणि दुसऱ्या एंडला तुम्ही पकडलेला आहे इथं. ठीक आहे. पकडलेला आहे, आणि वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. आणि जसं तुम्ही गोल गोल फिरून राहिले तर तुम्हाला फील होईल की हा स्टोन तुमच्याचकडे येऊन राहिला असा. ठीक आहे. तुमच्याचकडे तो येऊन राहिलेला आहे. ठीक आहे. दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. याचा अर्थ हा जो सेंटर आहे इथं, याच्याकडे तो अट्रॅक्ट होऊन राहिला गोल गोल फिरत असताना तो स्टोन. ठीक आहे. अँड इज अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड द इट. कारण त्याच्यावर इकडे फोर्स अप्लाय होऊन राहिला कोणत्या तरी, त्याच्यामुळे तो स्टोन असा फिरत असताना सेंटरकडे अप्लाय होत आहे. ठीक आहे. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ यू रिलीज द स्ट्रिंग. आणि जसं तुम्ही ते स्ट्रिंग फिरवणं स्टॉप केलं, तर तो जो स्टोन होता, जो फिरत होता गोल गोल, ठीक आहे, तो रिलीज होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यावर अप्लाय होणारा जो फोर्स आहे सेंटर करून, तो निघून जाईल जसं तुम्ही ते गोल गोल फिरवणं बंद केलं. ठीक आहे. याचं कन्क्ल्युजन काय आहे, तर बघा, डज अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल
तर त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होतो अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या ऑब्जेक्टवर द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होतो. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि जर या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होऊन राहिला तर त्या फोर्सची डायरेक्शन या सर्कलच्या सेंटरकडे असते. म्हणजे सेंटरकडून कोणीतरी या ऑब्जेक्टला ओढत आहे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ फोर्स. सेंट्रिपिटल मीन्सचा अर्थ होते सेंटर सिकिंग, सेंटरकडे ओढणे. ठीक आहे. आणि कसं काय ओढून राहिला, कसं काय तो ऑब्जेक्ट सेंटरकडे ओढला जातो? बिकॉज ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. नंतर बघा, द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज अराउंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट. तर मून बघा जो अर्थच्या अवतीभोवती फिरतो. ठीक आहे. अर्थच्या अवतीभोवती फिरणारा जो मून आहे तो नॅचरल सॅटेलाइट आहे अर्थचा. तो अर्थच्या अवतीभोवती फिरतो. ठीक आहे. पुढं, देअर मस्ट बी अ सेंट्रिपिटल फोर्स एक्झिस्ट बिटवीन देम. कारण अर्थ आणि हा जो मून आहे यांच्या मधात काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. मून इथं आला तरी हा सेंटर त्याला ओढतो. मून इथं आला तरी हा सेंटर त्याला ओढून राहिला. मून इथं आला तरी सेंटर त्याला ओढून राहिला. मून इथं आला तरी सेंटर त्याला ओढते बिकॉज ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्सचा तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आला असेल. इझी आहे की जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो आणि तो फोर्स कोणत्या डायरेक्शनने, तर त्या सर्कलच्या सेंटरकडे तो फोर्स, सेंटरच्या डायरेक्शनने तो फोर्स अप्लाय होतो. त्यालाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. कॉन्सेप्ट इझी होता, एवढा काही हार्ड कॉन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला आता केपलर्स लॉ. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. केपलर्स लॉ. केपलर्स एक सायंटिस्टचं नेम आहे ज्यांनी 3 लॉज दिले. ठीक आहे. रूल्स दिले त्यांनी आणि 3ही लॉज खूप इझी आहे. ठीक आहे, जे आपण समजून घेऊ. ठीक आहे. त्याच्या अगोदर बघा, एक क्वेश्चन तुम्हाला इथं दिसत आहे. या टॉपिकवर कशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो ते मी इथं टाकलेलं आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो आणि या टॉपिकवर क्वेश्चन येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे. तुम्ही याला 3 स्टार करू शकता या टॉपिकला. ठीक आहे. प्रिव्हियस इयरचे जर तुम्ही पेपर बघितले असेल तर तुम्हाला त्यामध्ये हा क्वेश्चन दिसलाच असेल या टॉपिकवर. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर नेहमी बघत राहायचं. ठीक आहे. त्याच्यावरून आयडिया येते की पुढचा क्वेश्चन पेपर कसा येऊ शकतो, पॅटर्न काय असते, कोणत्या टॉपिकवर पेपर सेट करणारे लोक फोकस करतात. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला लक्षात येते. तुम्ही पेपर बघा मागच्या वर्षीचे. क्वेश्चन काय आहे? ऑब्झर्व द गिवन फिगर अँड स्टेट विच 3 लॉज डू वी अंडरस्टँड फ्रॉम इट. ही फिगर तुम्ही बघा, डायग्राम तुम्ही बघा म्हणते आणि त्याच्यावरून तुम्हाला 3 लॉज सांगायचे आहे. ही डायग्राम केपलर्सने दिलेली आहे. केपलर्सने डायग्रामवरून समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या डायग्रामवरूनच आपल्याला केपलरचे 3 लॉ बघायचे आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आधी सांगून देतो की केपलरचे लॉ कशाबद्दल आहे. 3 लॉ. ठीक आहे. आपण लॉ बघत आहो ना, तर मग हे लॉ कशाशी संबंधित आहे, कशाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे टॉपिक जर आपण शिकत आहोत तर नेमकं त्या टॉपिकमध्ये आपण काय शिकून राहिलो हे आपल्याला माहीत पाहिजे. नाही तर आपण टॉपिक पाठ केला, एक्झाममध्ये लिहून टाकला तर फक्त पर्सेंटेज मिळेल, आपल्याला नॉलेज मिळणार नाही आहे. आणि नॉलेज जर तुमचं नाही आहे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे, तर तुम्ही पुढं जाणार नाही. फक्त 12वीपर्यंत जाल आणि तिथं अटकून जाल तुम्ही. पुढं तुम्हाला खूप प्रॉब्लेम जाईल. थोडे पर्सेंटेज कमी असले तर चालेल, पण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, तुम्हाला पूर्ण नॉलेज असलं पाहिजे त्या सब्जेक्टचं. तर तुम्ही कुठेही अडणार नाही, कुठेही अडणार नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. तर प्रत्येक टॉपिकचा कॉन्सेप्ट माइंडमध्ये घ्या, नॉलेज घ्या त्याचं. त्याच्यासाठी मी सांगत आहो तुम्हाला. तर बघा, केपलरचे लॉ कशाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. बघा, हे 3 पॉईंट. केपलर्स नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोज द सर्टन लॉ. केपलर्सचे लॉ कशाशी रिलेटेड आहे, तर प्लॅनेटरी मोशन. युनिवर्समध्ये जे प्लॅनेट फिरून राहिलेले आहे तर ते जे प्लॅनेट जे फिरतात ते प्लॅनेट कसेही फिरत नाही.
केपलरचं काय म्हणणं होतं की युनिवर्समध्ये जे प्लॅनेट फिरून राहिले ते कसेही फिरत नाही, तर ते प्लॅनेट एक सर्टन लॉ फॉलो करतात. सर्टन लॉ म्हणजे एक रूल फॉलो करतात ते प्लॅनेट, आणि अकॉर्डिंग टू दॅट लॉ, अकॉर्डिंग टू दॅट रूल ते फिरतात. ते कसेही नाही फिरून राहिले. हे त्याच्या लक्षात आलं. केपलर नोटीस दॅट की मोशन ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटचं जे मोशन आहे, प्लॅनेट जे फिरून राहिलेले आहे ते कसेही फिरून नाही राहिले. ते एक विशिष्ट रूल, एक सर्टन रूल ते फॉलो करतात. ठीक आहे. नंतर बघा सेकंड पॉईंट, ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. मग त्यांना 3 लॉ सांगितले की हे जे प्लॅनेट फिरून राहिलेले आहे वरतं युनिवर्समध्ये ते कसेही फिरत नाही, तर ते एक पर्टिक्युलर रूल फॉलो करतात आणि त्या रूलने फिरतात. त्याच्याशी रिलेटेड त्यानं 3 लॉ सांगितले आणि त्यालाच म्हणतात केपलर्स लॉ. त्यालाच काय म्हणतात? केपलर्स लॉ. ते हे 3 लॉ आहे. खूप इझी आहे, पटकन समजतात. ठीक आहे. आणि याच्यावर एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहे. 3ही लॉ विचारेल किंवा एखादा लॉ विचारेल किंवा यावरून एखादा फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन विचारेल किंवा यावरून एखादा ॲक्टिव्हिटी बेसचा क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन. तर टॉपिक चांगला आहे, पक्का आहे आपला टॉपिक. त्या टॉपिकचं पूर्ण नॉलेज तुम्हाला आहे, तर त्या टॉपिकवर कसाही क्वेश्चन आला तरी तुम्ही लिहू शकता. आणि जे विद्यार्थी फक्त पाठांतर करतात, जेवढं दिलेलं आहे तेवढं पाठांतर करतात, तर त्या विद्यार्थ्याला त्याच टॉपिकवर जरा डिफरंट क्वेश्चन आला तर लिहिता येणार नाही. ठीक आहे. तर पोपट बनायचं नाही आहे तुम्हाला. कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे. मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून देत आहो. इफ यू हॅव एनी क्युरी, एनी प्रॉब्लेम, एनी लिटल बिट प्रॉब्लेम, देन आस्क मी इन टू द कमेंट सेक्शन, किंवा मी तुम्हाला माझा ईमेल ID देऊन देईल, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे. आणि किंवा तुम्हाला नोट जर हवी आहे पूर्णची पूर्ण PDF मध्ये, तर मला कमेंटमध्ये तुमचा ईमेल पाठवून द्या, तुम्हाला नोट्स मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा, तर आता आपला हाफ ओव्हर झालेला आहे. ठीक आहे. 2 टॉपिक झाले आणि केपलरचा इंट्रोडक्शन मी देऊन दिलं तुम्हाला लॉचा. अजून व्हिडिओ वाढू शकतो. ठीक आहे. पण तुमचा काय रिस्पॉन्स आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ चालूच राहील. तर नेक्स्ट केपलरचे लॉ पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. लक्षात. तर चलो बाय.